नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BCom ॲन्युअल पॅटर्न टर्म फर्स्ट मध्ये सहकार आणि ग्रामीण विकास पेपर 3 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथम स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सहकारी विपणनाचा अर्थ आणि व्याख्या आणि सहकारी विपणनाची वैशिष्ट्ये या घटकाचा अध्ययन केलेला आहे। आज आपण याच प्रकरणातील चॅप्टर 2 मधील सहकारी विपणन या प्रकरणातील टॉपिक 2.2 सहकारी विपणनाची रचना या घटकाचा अध्ययन करणार आहोत। आता मागील तासिकेला आपण अशा प्रकारे आपल्या देशामध्ये की सभासदांच्या माध्यमातून किंवा शेतकरी सभासदांच्या माध्यमातून संचलित केली जाणारी सहकारी संस्था आणि त्या सहकारी संस्था शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांच्या मालाची किंमत आणि उपभोक्त्यांना कमीत कमी किमतीला वस्तू उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम करते आणि अशा संस्थेला या ठिकाणी सहकारी खरेदी विक्री संघ किंवा सहकारी विपणन असं म्हटलं जातं। आणि ही जी काही सहकारी संस्था आहेत, ही सहकारी संस्था प्रामुख्याने अशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी सभासदांना त्याच्या मालाची चांगली किंमत मिळावी, व्यापारी वर्गाकडून त्याची होणारी जी काही फसवणूक आहे ती फसवणूक थांबवावी आणि ग्राहकांना जास्त किमतीला ज्या वस्तू मिळतात त्या त्यांना कमी किमतीला वस्तू मिळाव्या या उद्देशाने स्थापन केलेली जी काही संस्था आहे त्या संस्थेला सहकारी विपणन किंवा सहकारी खरेदी विक्री संस्था असं म्हणतात। आता या ज्या काही सहकारी खरेदी विक्री संस्था आहेत, या सहकारी खरेदी विक्री संस्थांची जी रचना आहे त्या रचनेचा जर आपण अभ्यास केला तर असं दिसून येतं की गाव पातळीवर प्रत्येक गावामध्ये किंवा 1-2 परिसरातील 1-2 गावांमध्ये अशा प्रकारे अनेक सभासद शेतकरी एकत्र येऊन अशा प्रकारचे एक प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ स्थापन करतात। असे त्या तालुक्यामधले अनेक सहकारी खरेदी विक्री संघ हे तालुका खरेदी विक्री सहकारी संघाला जोडले जातात। त्यानंतर त्या जिल्ह्यातले सर्व प्रकारचे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघाला जोडले जातात आणि त्या विशिष्ट राज्यातील सर्व जिल्हा खरेदी विक्री सहकारी संघ हे राज्य सहकारी खरेदी विक्री संघाला जोडले जातात आणि सर्व देशातील जे काही राज्य खरेदी विक्री सहकारी संघ आहेत हे सर्व राज्य सहकारी खरेदी विक्री संघ हे नाफेडला किंवा राष्ट्रीय महासंघाला जोडले जातात आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे शेतकरी वर्गाकडून ज्या शेतमालाचं उत्पादन होतं तो शेतमाल या सहकारी संस्थांच्या माध्यमातून म्हणजे गाव पातळीवरील सहकारी संस्थांच्या माध्यमातून तो तालुका पातळीवरील सहकारी संस्थांकडे, तालुका पातळीवरील सहकारी संस्थांकडून जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांकडे आणि जिल्हा पातळीवरून तो राज्य सहकारी संघाकडे आणि राज्य सहकारी संघाकडून तो अशा प्रकारे देशभरातल्या सर्व घटक राज्यांना किंवा सर्व व्यक्तींपर्यंत उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सहकारी संस्थांच्या किंवा विपणनाच्या माध्यमातून केलं जातं। आणि म्हणून विपणनामध्ये आपण यापूर्वी पाहिलं की अशा प्रकारे संयोजकाने किंवा उत्पादकाने विशिष्ट वस्तूचं उत्पादन करणं आणि उत्पादन केल्यानंतर ती उत्पादित वस्तू अशा प्रकारे उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण विपणन असं म्हणतो। आणि सहकारी विपणनामध्ये अशा प्रकारे अनेक सहकारी किंवा अनेक सहकारी सभासद एकत्र येऊन अशा प्रकारची एक प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघाची किंवा संस्थेची स्थापना करतो आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या परिसरामध्ये ज्या शेतमालाचं उत्पादन होतं त्या शेतमालाची खरेदी या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून केली जाते आणि अशा प्रकारे त्या प्राथमिक सहकारी संस्थेने खरेदी विक्री संघाने त्या शेतमालाचं जी काही खरेदी केलेली असते तो शेतमाल अशा प्रकारे तालुका खरेदी विक्री संघाकडे, त्यानंतर तालुका खरेदी विक्री संघाकडून जिल्हा खरेदी विक्री संघाकडे, जिल्हा खरेदी विक्री संघाकडून अशा प्रकारे राज्य सहकारी खरेदी विक्री संघाकडे आणि राज्य खरेदी विक्री संघाकडून अशा प्रकारे तो नाफेडकडे पोहोचवला जातो। नाफेडच्या माध्यमातून ज्या भागामध्ये ज्या परिसरामध्ये त्या विशिष्ट शेतमालाची आवश्यकता आहे तो शेतमाल त्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचून त्या उपभोक्त्यांकडून अशा प्रकारे नाफेडकडून राज्य संघाकडून जिल्ह्याकडून तालुका आणि तालुक्याकडून प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघांना अशा प्रकारे आलेला जो काही पैसा आहे, आलेलं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचं वाटप केलं जातं। आणि म्हणून
आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारी विपणनाच्या रचनेचा अभ्यास करणार आहोत की स्ट्रक्चर्स ऑफ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग या घटकाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये अशा प्रकारे प्राथमिक किंवा प्रायमरी स्टेजवर प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ हे स्थापन केलेले जातात। म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक मोठ्या गावांमध्ये अशा प्रकारचे हे प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ किंवा संस्था स्थापन केल्या जातात। किंवा भारतामध्ये अशा प्रकारे 3-4 गावं मिळून त्या विशिष्ट 3-4 गावांमध्ये अशा प्रकारे एक प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ स्थापन केला जातो आणि या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या भौगोलिक प्रदेशामध्ये किंवा त्या परिसरामध्ये ज्या शेतमालाचं उत्पादन होतं तो शेतमाल अशा प्रकारे त्या सभासद शेतकरी वर्गाकडून खरेदी केला जातो किंवा त्या सभासद शेतकरी वर्गाच्या माध्यमातून तो अशापर्यंत उपभोक्त्यापर्यंत पोहोचविला जातो आणि त्याचे जे काही पैसे येतात त्याचं जे काही किंमत मिळते ती किंमत त्या सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध मिळवून देण्याचं काम या प्राथमिक सहकारी संघाच्या माध्यमातून केलं जातं। आणि म्हणून समान आर्थिक परिस्थिती असणारे अनेक सभासद शेतकरी एकत्र येतात, एखादी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना करतात आणि या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारे ज्या शेतमालाचं उत्पादन होतं तो शेतमाल अशा प्रकारे तो व्यापारी वर्गाला न विकता किंवा त्याची विक्री व्यापारी वर्गाला न करता ती प्रत्यक्षपणे उपभोक्त्यांना केली जाते। अनेक प्रकारच्या मोठ्या मॉल्स किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांना तो उपलब्ध करून दिला जातो आणि त्यापासून मिळणारे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न अशा प्रकारे त्या सभासद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केलं जातं। आणि म्हणून इथं अशा प्रकारे त्या शेतकरी वर्गाचा जो शेतमाल आहे तो शेतमाल त्याची विक्री झाल्यानंतर त्या विक्रीतून त्याला जे काही उत्पन्न मिळणार आहे ते उत्पन्न शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची हमी या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ किंवा संस्थांच्या माध्यमातून घेतली जाते। त्यामुळे येथे कोणत्याही सभासद शेतकऱ्यांची पैसे बुडण्याची जी काही धोका असतो तो धोका इथं निर्माण होत नाही। कारण बऱ्याच वेळा व्यापारी वर्ग इथे अनेक प्रकारची कारणं देतात आणि कारणं देऊन अशा प्रकारे त्या विशिष्ट शेतमालाची मी व्यापार केल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचा नफा मिळाला नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा या शेतकऱ्यांची फसवणूक होते। ती फसवणूक या ठिकाणी या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थांमध्ये होत नाही। म्हणून गाव पातळीवर किंवा 2 किंवा 4 गावां मिळून अशा प्रकारे एखादा सहकारी खरेदी विक्री संघ स्थापन केला जातो आणि त्या संघाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या शेतकऱ्याने उत्पादित केलेला शेतमाल तो उपभोक्त्यांपर्यंत किंवा प्रमुख बाजार समित्यांपर्यंत पोहोचवणं, त्याची विक्री करणं, त्या विक्रीतून आलेला पैसा त्या सभासद शेतकऱ्यांपर्यंत मिळवून देण्याचं काम या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून करून दिलं जातं। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर या सहकारी विपणनाच्या रचनेमधला दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ किंवा संस्था। म्हणजे तहसील लेवलला अशा प्रकारे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ स्थापन केला जातो आणि या तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून किंवा संस्थेच्या माध्यमातून त्या संपूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं जे उत्पादन होतं ते उत्पादन अशा प्रकारे या तालुका सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून बाजारामध्ये त्याची विक्री केली जाते। म्हणजे व्यापारी वर्गाला अशा प्रकारचा शेतमालाची विक्री न करता तो या बाजार समित्यांमध्ये किंवा उपभोक्त्यांपर्यंत प्रत्यक्ष त्याची विक्री केली जाते आणि त्या विक्रीतून जो पैसा येतो तो पैसा या ठिकाणी अशा प्रकारे या सहकारी खरेदी विक्री संघाचे जे काही सभासद आहेत त्या सभासदांना उपलब्ध करून दिला जातो। आणि म्हणून त्या तालुका स्तरावर किंवा त्या तालुका सहकारी खरेदी विक्री संघ जो आहे त्या तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला अशा प्रकारे सर्व जे काही प्राथमिक सहकारी विक्री संघ आहेत, खरेदी विक्री संघ, हे सर्व प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ या तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला जोडले जातात आणि त्याच्या माध्यमातून त्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पिकांचं उत्पादन होतं त्या पिकांची अशा प्रकारे पिकांची खरेदी करणं आणि तो उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केलं जातं।
आणि याचा जो काही ही जी काही संस्था आहे ती तालुका किंवा तहसील पातळीवर ही संस्था कार्यरत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ, की अशा प्रकारे या ठिकाणी सर्व तालुका खरेदी विक्री संघ हे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघाला जोडले जातात आणि त्या जिल्हा सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून किंवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये असणारे जे काही तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आहेत त्या संघाने अशा प्रकारे शेतकऱ्याने उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तो शेतमाल या सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून अशा प्रकारे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघापर्यंत तो पोहोचविला जातो आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी हा शेतमाल उपभोक्त्यांपर्यंत किंवा बाजार समित्यांपर्यंत त्याची विक्री करणं, त्या विक्रीतून आलेलं जे काही पैसा आहे, त्या विक्रीतून आलेलं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न सभासद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ आणि तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून करून गेलं जातं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील एक किंवा एकापेक्षा अधिक जिल्हा पातळीवर अशा प्रकारचे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ कार्यरत आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकमध्ये मात्र नाशिक जिल्हा खरेदी विक्री सहकारी खरेदी विक्री संघ नावाची जिल्हा स्तरावर शेतकरी सभासदांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी आणि विक्री करण्यासाठी एक संघ स्थापन केलेला आहे. त्याचं कार्यक्षेत्र हे नाशिक जिल्हा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जे 15 तालुके आहेत या सर्व 15 तालुक्यांचे जे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आहेत हे सर्व तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघाला जोडलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ अशा प्रकारे त्या सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल तालुका खरेदी विक्री संघाला, तालुका खरेदी विक्री संघ तो जिल्हा खरेदी विक्री संघाला अशा प्रकारे त्याची विक्री करणं आणि त्या विक्रीतून आलेला जो पैसा आहे तो पैसा सभासद शेतकऱ्यांपर्यंत किंवा त्यांचं उत्पन्न पोहोचवण्याचं काम या ठिकाणी या संघाच्या सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर पुढचा सहकारी विपणनाच्या रचनेतला चौथा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे राज्य सहकारी खरेदी विक्री संघ किंवा संस्था, की अशा प्रकारे त्या विशिष्ट राज्यामध्ये जेवढे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ आहेत ते सर्व जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ हे राज्य सहकारी खरेदी विक्री संघाला जोडले जातात आणि अशा प्रकारे त्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतमालाचं उत्पादन होतं तो शेतमाल अशा प्रकारे त्या जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ राज्य सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून अशा प्रकारे उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवणं, उपभोक्त्याकडून आलेलं जे काही उत्पन्न किंवा पैसा आहे तो पैसा या राज्य सहकारी खरेदी विक्री संघाकडून जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघाकडे, जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघाकडून तो तालुका सहकारी खरेदी विक्री संघाकडे आणि तालुका सहकारी खरेदी विक्री संघाकडून तो प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघाकडे आणि या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघाकडून तो प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचवण्याचं काम अशा प्रकारची या सहकारी विपणनामध्ये केलं जातं. आणि म्हणून सहकारी विपणनाच्या रचनेमधला राज्य सहकारी खरेदी विक्री संघ ही एक महत्वाची संस्था आहे. जसं उदाहरणार्थ जे मगाशी मी सांगितलं नाशिक जिल्हा खरेदी विक्री संघ हा अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य सहकारी खरेदी विक्री संघाला जोडला जातो आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, गटांमध्ये ज्या शेतमालाचं उत्पादन होतं त्या शेतमालाच्या उत्पादनाची विक्री किंवा खरेदी आणि विक्री करण्याचं काम या संघाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे शेतकरी सभासद शेतकरी वर्गाकडून तो खरेदी करणं आणि या संघाच्या माध्यमातून त्याची विक्री उपभोक्त्यांना करणं आणि त्या विक्रीतून आलेला जो पैसा आहे, जे उत्पन्न आहे ते सभासद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्यानंतर या सहकारी विपणनाच्या रचनेचा शेवटचा अंतिम घटक आहेत किंवा सर्वोच्च म्हणजे या सर्व खालील ह्या ज्या काही राज्य सहकारी खरेदी विक्री संघ आहेत, जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ आहे, तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आणि प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ जे आहेत या चारही सहकारी खरेदी विक्री संघांवर अंतिम नियंत्रण ठेवण्याचं काम
नाफेड किंवा राष्ट्रीय शेती सहकारी विपणन संघ करत असतो. म्हणजे अशा प्रकारची एक साखळी सिस्टीम आहे किंवा पद्धत आहे की देशातली एक सर्वोच्च संस्था जिला आपण नाफेड असं म्हणतो, ही नाफेड नावाची संस्था, तिला आपण मराठीमध्ये राष्ट्रीय शेती सहकारी विपणन संघ असं म्हणतो किंवा त्यालाच नॅशनल फेडरेशन ॲग्रिकल्चरल फेडरेशन कोऑपरेटिव्ह फेडरेशन असं म्हटलं जातं. आणि ही जी काही संस्था आहे राष्ट्रीय शेती सहकारी विपणन संस्था, ही देशभरामध्ये अंतिम आहे किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था असून सर्व भारतातील जे काही राज्य सहकारी खरेदी विक्री संघ आहेत, हे राज्य सहकारी खरेदी विक्री संघ हे नाफेडला जोडलेले आहेत. आणि म्हणून नाफेड अशा प्रकारे कधी बऱ्याच वेळा या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ, तालुका, जिल्हा आणि राज्य सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून अशा प्रकारे सभासद शेतकऱ्यांचा उत्पादित झालेला जो शेतमाल आहे, तो शेतमाल या सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून तो नाफेडला दिला जातो आणि नाफेडच्या माध्यमातून तो शेतमाल अशा प्रकारे उपभोक्त्यांना उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा कधी कधी कांद्याचं प्रचंड प्रमाणात उत्पादन होतं किंवा कपाशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं किंवा सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे त्याची मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा केंद्र सरकार हस्तक्षेप करून नाफेडच्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी असा शेतमाल खरेदी करता हमी भाव साधारणपणे आपल्याकडे 2000 मध्ये अशा प्रकारे सरकारने प्रचंड प्रमाणात कांद्याचं उत्पादन झाल्यानंतर 300 रुपये प्रति क्विंटल या दराने अशा प्रकारे नाफेडच्या माध्यमातून शेतकरी वर्गाकडून तो शेतमाल किंवा कांदा खरेदी केला आणि तो उपभोक्त्यांपर्यंत जेवढा पोहोचवता येईल तेवढा पोहोचवला किंवा विदेशी बाजारपेठेमध्ये तो पोहोचवण्याचं काम केलं. किंवा कधी कधी काय होतं की काही शेतमालाची देशामध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण होते, तेव्हा अशा प्रकारे ती टंचाई कमी व्हावी यासाठी नाफेडच्या माध्यमातून विदेशातून असा शेतमाल आयात केला जातो आणि तो आयात केलेला शेतमाल राज्य सहकारी खरेदी विक्री संघ, राज्य सहकारी खरेदी विक्री संघाकडून जिल्हा खरेदी विक्री संघ, जिल्ह्याकडून तालुका आणि तालुकाकडून प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघापर्यंत त्याची अशा प्रकारे विक्री केली जाते. आणि त्या विशिष्ट शेतमालाचा ज्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये तुटवडा असतो त्या भौगोलिक प्रदेशामध्ये तो उपलब्ध करून दिला जातो. आणि म्हणून नाफेड किंवा तिलाच आपण राष्ट्रीय शेती सहकारी विपणन संघ म्हणतो, ही अंतिम किंवा सर्वोच्च राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी काम करणारी संस्था असून अशा प्रकारे ही एक सर्वोच्च संस्था आहे. आणि साधारणपणे या संस्थेच्या माध्यमातून देशभरामध्ये सर्व जे काही राज्य सहकारी खरेदी विक्री संघ आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. आणि आता आपण बघितलं की सध्या अलीकडच ह्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये कांद्याची किंमत क्विंटलला 7 ते 8,000 रुपये एवढी वाढलेली असल्यामुळे केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा आयात केलेला आहे. तो आयात केलेला कांदा नाफेड या संस्थेने राज्य सहकारी खरेदी विक्री संघ म्हणजे मुंबईला आलेला आहे तो कांदा, त्यानंतर तो पिंपळगाव, बसवंत किंवा लासलगावची जी सर्वात मोठी कांद्याची जी बाजारपेठ आहे त्या कांद्याच्या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारचा विदेशातून आयात केलेला कांदा तो कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे या सहकारी विपणनाची जी रचना आहे त्या रचनेचा जर अभ्यास केला तर अशा प्रकारे प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ ही गाव पातळीवर किंवा गट पातळीवर स्थापन झालेली संस्था आहे. ती संस्था अशा प्रकारे तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला जोडली जाते. जी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ किंवा संस्था तालुका किंवा तहसील पातळीवर कार्य करणारी संस्था आहे, ती पुन्हा जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघाला जोडली जाते. की अशा प्रकारे जिल्हा खरेदी विक्री संघ हे जिल्हा पातळीवर शेतमालाचं उत्पादन किंवा शेतमालाची खरेदी आणि विक्री करण्याचं काम करत असतात. आणि अशा प्रकारे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ हे राज्य सहकारी खरेदी विक्री संघाला जोडलेले जातात आणि राज्य पातळीवर अशा प्रकारे शेतमालाची खरेदी करणं आणि शेतमालाची विक्री करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे आपण बघतो की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन झाल्यानंतर राज्य सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्याने उत्पादित केलेला जो शेतमाल आहे त्या शेतमालाची खरेदी राज्य सहकारी खरेदी विक्री संघ करतो आणि त्याची विक्री करण्याचं काम या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केलं जातो.
आणि आलेला जो पैसा आहे तो सभासद शेतकऱ्यांना किंवा आलेला पैसा किंवा आलेलं उत्पन्न प्लस कधी कधी केंद्र सरकार राज्य सरकार जे अनुदान देतं ते अनुदानासह त्याची किंमत त्या सभासद शेतकऱ्यांना देण्याचं काम या राज्य सहकारी खरेदी विक्री संघ आणि नाफेडच्या माध्यमातून करून दिलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी या ज्या 5 संस्था आहेत किंवा 5 स्तरावर कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून आपण सहकारी विपणनाची रचना स्पष्ट करू शकतो. गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरील शेतमालाची खरेदी आणि विक्री करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे नाफेड होय. या ठिकाणी आपण अशा प्रकारे राष्ट्रीय पातळीवरील संघ नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन याला नाफेड असं म्हटलं जातं. त्यानंतर राज्य पातळीवर स्टेट मार्केटिंग फेडरेशन, मध्यवर्ती किंवा जिल्हा किंवा प्रादेशिक संस्था डिस्ट्रिक्ट्स ऑर रिजनल मार्केटिंग सोसायटीज इन इंटरमिडिएट लेवल आणि चौथा आहे तालुका प्राथमिक स्तरावरील सहकारी खरेदी विक्री संघ. अशा प्रकारची ही जी काही संस्था आहेत या संस्थांची रचना आपण बघितली. यातील राष्ट्रीय पातळीवर संघ जो आहे नाफेड, ज्याला आपण अशा प्रकारे राष्ट्रीय पातळीवरील शेतमालाच्या वस्तूचं उत्पादन करणारा संघ किंवा फेडरेशन नाफेड म्हणतो त्याला, ही राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या या संस्थेची स्थापना 1958 मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. तर मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी अशा प्रकारे या नाफेडच्या अनेक शाखा असून या शाखा देखील त्या प्रदेशामध्ये कार्यरत आहेत. आता या नाफेड ही जी काही संस्था आहेत या नाफेड या संस्थेची काही महत्वाची उद्दिष्ट आहे. त्यामध्ये पहिलं आहे देशात उत्पादित झालेल्या शेतमालाचं संकलन करणं किंवा त्याची खरेदी करणं. त्यानंतर विपणन विषयाची माहिती व त्याविषयीचे वाङ्मय वेगवेगळ्या उपलब्ध करून देणं. वेगवेगळ्या प्रकारची जी प्रसार माध्यमं आहेत, मासिक, साप्ताहिके किंवा त्या विपणनाशी संबंधित ज्या काही अलीकडच्या वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, त्याच्यावर विपणन विषयीची माहिती तिथे उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर तिसरा आहे संकलित मालाची योग्य प्रकारे साठवणूक करणं. म्हणजे अशा प्रकारे जो काही अन्नधान्याची साठवणूक केली असेल, संकलित केला असेल, सोयाबीन संकलित केली असेल किंवा कांदा संकलित केला असेल त्या संस्थेने नाफेडने किंवा कपाशीचे संकलन केलं असेल तर त्याची साठवणूक करणे. साठवणूक केलेल्या मालाची योग्य प्रकारे देखरेख, नियंत्रण आणि संरक्षण करण्याचं काम या नाफेडचं असतं. त्यानंतर शेती उत्पादनामध्ये किंवा शेती उत्पादनास योग्य भाव मिळवून देऊन ग्रामीण शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणणं हे नाफेडचं अत्यंत महत्वाचं काम आहे. की शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळवून देणं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये विकास घडवून आणणं, परिस्थितीत सुधारणा घडवून आणणं हे अशा प्रकारे या उत्पादन संस्थेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर मालाची ने-आण करण्यासाठी वाहतूक यंत्रणा राबवणं. म्हणजे अशा प्रकारे ट्रक्स असेल, रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून अशा प्रकारे शेतकऱ्यांचा उत्पादित शेतमाल जो आहे त्याची खरेदी विक्री करण्यासाठी ही वाहतूक यंत्रणा राबवण्याचं काम नाफेड या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर राज्य पातळीवर काम करणाऱ्या संस्थांचे सुसूत्रीकरण करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं व नियंत्रण करणं. की जसं आपण बघितलं की नाफेड ही संस्था देशातल्या सर्व प्रकारच्या राज्य पातळीवर काम करणारे जे काही सहकारी खरेदी विक्री संघ आहेत या सर्व सहकारी खरेदी विक्री संघांचं सुसूत्रीकरण करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यावर नियंत्रण किंवा कंट्रोलिंग करण्याचं काम ही सर्वोच्च संस्था करत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विदेशी चलन प्राप्त करून राष्ट्रीय उत्पादन कार्यात सहभाग किंवा सहयोग देणे. की अशा प्रकारे जेव्हा आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं प्रचंड प्रमाणात उत्पादन होतं तेव्हा असा उत्पादित झालेला शेतमाल हा या ठिकाणी या नाफेडच्या माध्यमातून जगभरातल्या वेगवेगळ्या देशांना त्याची निर्यात केली जाते आणि त्या निर्यातीपासून अशा प्रकारे आपल्या सरकारला, आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होतं आणि त्या विदेशी चलनाच्या माध्यमातूनच आपल्याला ज्या ज्या वस्तूंची आयात करायची आहेत त्या आयातीसाठी हे विदेशी चलन अत्यंत महत्वाचं असतं. त्यानंतर पुढचं आहे की शेतमालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्यात करणे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून विपणन माहिती गोळा करणे व विपणन संशोधनाची कामे हाती घेणे हे महत्वाचं काम या नाफेडला करावं लागतं. त्यानंतर मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांचा मुख्य उद्देश सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून
शेतमालाची विक्री व ग्राहक वस्तूंच्या बाजारात समन्वय साधणे आहे. आता प्रामुख्याने नाफेड ही संस्था दोन कार्य करते की जेव्हा शेतकऱ्यांकडे शेतमालाचं अन्नधान्याचं प्रचंड प्रमाणात उत्पादन होतं तेव्हा अशा वेळी त्या शेतमालाची मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या व्यापारी वर्गाला अशा खरेदी विक्रीतून कोणताही नफा मिळत नसल्यामुळे तो व्यापारी वर्ग अशा शेतमालाचं अन्नधान्याचं खरेदी करण्यासाठी पुढे येत नाही. मग अशा वेळी केंद्र सरकारला, राज्य सरकारला या ठिकाणी या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून असा शेतमाल, असं अन्नधान्य खरेदी करावं लागतं आणि ते ग्राहकांपर्यंत कमी किमतीला किंवा योग्य किमतीला पोहोचवून ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांचं समाधान करण्याचं काम या ठिकाणी किंवा या ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही वर्गांचं महत्तम हित कसं साध्य करता येईल या दृष्टिकोनातून नाफेड ही संस्था कार्यरत असते. आणि शेवटचं आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा गाठण्यासाठी त्या दर्जाच्या वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याचं काम या नाफेड या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असाइनमेंटसाठी क्वेश्चन विचारला जाईल की सहकारी विपणनाचा अर्थ व व्याख्या सांगून सहकारी विपणनाची रचना सविस्तर स्पष्ट करा. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी या 5 स्तरावर किंवा 5 म्हणजे गाव पातळीवरील, तालुका, जिल्हा, राज्य आणि शेवटची नाफेड राष्ट्रीय पातळीवरील या 5 घटकांच्या आधारे तुम्ही या सहकारी विपणनाची रचना सविस्तर स्पष्ट करू शकता. इथपर्यंत आपण थांबू. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून पुढील मेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. ओके, थँक्यू.